नमस्कार भक्तजन हो, आज आपण ऐकणार आहोत अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी अशी पुरुषोत्तम मासाची महिमा सांगणारी कथा। ही कथा केवळ ऐकल्यानेही मन शुद्ध होते, पापांचा नाश होतो आणि भगवान श्रीकृष्णांची कृपा प्राप्त होते असे शास्त्रात सांगितले आहे। एकेकाळी नारद मुनी भगवान विष्णूंच्या धामात गेले। त्यांनी भगवानांना नमस्कार करून विचारले, हे प्रभो, पृथ्वीवरील जीव दुःख, दारिद्र्य, रोग आणि संकटांनी त्रस्त आहेत। त्यांना सहजपणे मोक्ष आणि पुण्य प्राप्त होण्याचा कोणता मार्ग आहे? भगवान विष्णू स्मितहास्य करीत म्हणाले, हे नारदा, प्रत्येक 3 वर्षांनी येणारा जो अधिक मास आहे त्याची महिमा अत्यंत महान आहे। हा महिना माझ्या नावाने पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो। या महिन्यात केलेले जप, तप, दान, व्रत, उपवास आणि भगवंताचे स्मरण अनेक पटींनी फळ देते। नारद मुनींनी पुन्हा विचारले, प्रभो, या अधिक मासाला पुरुषोत्तम नाव कसे मिळाले? भगवान म्हणाले, हे नारदा, पूर्वी हा महिना सर्व महिन्यांमध्ये तुच्छ समजला जात होता। कोणताही देव त्याचा स्वामी नव्हता, त्यामुळे सर्वजण त्याला मलमास म्हणून हिणवत असत। ही गोष्ट ऐकून नारद मुनींना आश्चर्य वाटले। भगवान पुढे सांगू लागले, एकदा तो मलमास अत्यंत दुःखी झाला। सर्व लोक त्याचा अपमान करीत होते, कोणतेही शुभकार्य त्यात केले जात नव्हते। त्यामुळे तो रडत रडत ब्रह्मदेवांकडे गेला, हे पितामह, मला सर्वजण अपमानित करतात, माझा कोणी स्वामी नाही, माझे जीवन व्यर्थ झाले आहे। ब्रह्मदेव म्हणाले, हे मासा, माझ्या हातात काही नाही, तू भगवान विष्णूंकडे जा, तेच तुझा उद्धार करतील। त्यानंतर तो महिना भगवान शंकरांकडे गेला, पण त्यांनीही त्याला भगवान विष्णूंच्या शरण जाण्याचा सल्ला दिला। शेवटी तो रडत रडत वैकुंठात पोहोचला। भगवान विष्णूंनी त्याला पाहिले आणि प्रेमाने विचारले, हे मासा, तू इतका दुःखी का आहेस? मलमास अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाला, प्रभो, माझा कोणी स्वामी नाही, सर्वजण माझा तिरस्कार करतात, माझ्यात कोणतेही शुभकार्य केले जात नाही। त्याची करुण कहाणी ऐकून भगवान विष्णूंचे हृदय द्रवले। भगवान म्हणाले, आजपासून मी स्वतः तुला माझे नाव देत आहे। तू आता पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाशील। जे पुण्य इतर महिन्यात मिळत नाही ते पुण्य तुझ्या महिन्यात मिळेल। हे ऐकताच तो महिना आनंदाने भरून गेला। भगवान पुढे म्हणाले, जो भक्त या महिन्यात माझे नामस्मरण करील, गीतेचे पठण करील, दानधर्म करील, गरिबांना अन्नदान करील, त्याच्यावर माझी विशेष कृपा राहील। त्या दिवसापासून अधिक मासाला पुरुषोत्तम मास म्हणून मान्यता मिळाली। कालांतराने एका गावात एक अत्यंत गरीब ब्राह्मण राहत होता। तो आणि त्याची पत्नी अतिशय धार्मिक होते, पण त्यांच्या घरी नेहमी दारिद्र्य असायचे। एक दिवस गावातील एका संताने त्यांना पुरुषोत्तम मासाचे व्रत करण्यास सांगितले। संत म्हणाले, तुम्ही रोज सकाळी स्नान करून भगवान श्रीकृष्णाचे नामस्मरण करा, शक्य असेल तेवढे दान करा आणि पुरुषोत्तम मासाची कथा ऐका। ब्राह्मण दाम्पत्याने श्रद्धेने व्रत सुरू केले। रोज ते लवकर उठता, श्रीकृष्णाची पूजा करत, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत, घरात अन्न कमी असतानाही त्यांनी एका भुकेल्या साधूला भोजन दिले। काही दिवसांनी त्यांच्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल घडू लागले। जिथे काम मिळत नव्हते तिथे काम मिळू लागले, घरातील संकटे दूर होऊ लागली, आजार कमी झाले, मनाला शांती मिळू लागली। एक दिवस रात्री भगवान श्रीकृष्ण त्यांच्या स्वप्नात आले। भगवान म्हणाले, तुम्ही पुरुषोत्तम मासाचे व्रत श्रद्धेने केले, त्यामुळे मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे। दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले। भगवान पुढे म्हणाले, जो मनुष्य श्रद्धेने पुरुषोत्तम मास पाळतो त्याच्या जीवनातील अडथळे दूर होतात, त्याला सुख, समृद्धी आणि शेवटी मोक्ष प्राप्त होतो। सकाळी उठल्यावर त्यांनी संपूर्ण गावाला हा अनुभव सांगितला। हळूहळू संपूर्ण गाव पुरुषोत्तम मासाचे व्रत करू लागले। गावात शांतता, समृद्धी आणि आनंद वाढू लागला। भक्तजन हो, या कथेतून आपल्याला एक महान संदेश मिळतो। भगवान कधीही भक्ताची भक्ती वाया जाऊ देत नाहीत। श्रद्धा, विश्वास आणि सातत्य यामुळेच जीवनात चमत्कार घडतात। पुरुषोत्तम मासात दररोज भगवान श्रीकृष्णाचे नामस्मरण करा। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या मंत्राचा जप करा। गरिबांना अन्नदान करा, गायला चारा द्या, तुळशीची पूजा करा, भगवद्गीतेचे एक तरी अध्याय वाचा आणि मनापासून भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना करा। भगवान पुरुषोत्तम निश्चितच आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील। श्रीकृष्णार्पणमस्तु। 10,000 शब्दांची संपूर्ण कथा एका उत्तरात देणे खूप मोठे होईल, त्यामुळे मी भाग 1 देत आहे। पुढे भाग 2 द्या असे म्हटल्यावर पुढील भाग देईन। अधिक मास पुरुषोत्तम महात्म्य कथा भाग 1। नमस्कार भक्तजन हो, आज आपण ऐकणार आहोत अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी अशी पुरुषोत्तम मासाची महिमा सांगणारी कथा। ही कथा केवळ ऐकल्यानेही मन शुद्ध होते, पापांचा नाश होतो आणि भगवान श्रीकृष्णांची कृपा प्राप्त होते असे शास्त्रात सांगितले आहे। एकेकाळी नारद मुनी भगवान विष्णूंच्या धामात गेले।
त्यांनी भगवानांना नमस्कार करून विचारले, हे प्रभो, पृथ्वीवरील जीव दुःख, दारिद्र्य, रोग आणि संकटांनी त्रस्त आहेत. त्यांना सहजपणे मोक्ष आणि पुण्य प्राप्त होण्याचा कोणता मार्ग आहे? भगवान विष्णू स्मितहास्य करीत म्हणाले, हे नारदा, प्रत्येक 3 वर्षांनी येणारा जो अधिक मास आहे त्याची महिमा अत्यंत महान आहे. हा महिना माझ्या नावाने पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. या महिन्यात केलेले जप, तप, दान, व्रत, उपवास आणि भगवंताचे स्मरण अनेक पटींनी फळ देते. नारद मुनींनी पुन्हा विचारले, प्रभो, या अधिक मासाला पुरुषोत्तम नाव कसे मिळाले? भगवान म्हणाले, हे नारदा, पूर्वी हा महिना सर्व महिन्यांमध्ये तुच्छ समजला जात होता. कोणताही देव त्याचा स्वामी नव्हता. त्यामुळे सर्वजण त्याला मलमास म्हणून हिणवत असत. ही गोष्ट ऐकून नारद मुनींना आश्चर्य वाटले. भगवान पुढे सांगू लागले, एकदा तो मलमास अत्यंत दुःखी झाला. सर्व लोक त्याचा अपमान करीत होते. कोणतेही शुभकार्य त्यात केले जात नव्हते. त्यामुळे तो रडत रडत ब्रह्मदेवांकडे गेला. हे पितामह, मला सर्वजण अपमानित करतात. माझा कोणी स्वामी नाही. माझे जीवन व्यर्थ झाले आहे. ब्रह्मदेव म्हणाले, हे मासा, माझ्या हातात काही नाही. तू भगवान विष्णूंकडे जा, तेच तुझा उद्धार करतील. त्यानंतर तो महिना भगवान शंकरांकडे गेला, पण त्यांनीही त्याला भगवान विष्णूंच्या शरण जाण्याचा सल्ला दिला. शेवटी तो रडत रडत वैकुंठात पोहोचला. भगवान विष्णूंनी त्याला पाहिले आणि प्रेमाने विचारले, हे मासा, तू इतका दुःखी का आहेस? मलमास अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाला, प्रभो, माझा कोणी स्वामी नाही. सर्वजण माझा तिरस्कार करतात. माझ्यात कोणतेही शुभकार्य केले जात नाही. त्याची करुण कहाणी ऐकून भगवान विष्णूंचे हृदय द्रवले. भगवान म्हणाले, आजपासून मी स्वतः तुला माझे नाव देत आहे. तू आता पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाशील. जे पुण्य इतर महिन्यात मिळत नाही ते पुण्य तुझ्या महिन्यात मिळेल. हे ऐकताच तो महिना आनंदाने भरून गेला. भगवान पुढे म्हणाले, जो भक्त या महिन्यात माझे नामस्मरण करील, गीतेचे पठण करील, दानधर्म करील, गरिबांना अन्नदान करील, त्याच्यावर माझी विशेष कृपा राहील. त्या दिवसापासून अधिक मासाला पुरुषोत्तम मास म्हणून मान्यता मिळाली. कालांतराने एका गावात एक अत्यंत गरीब ब्राह्मण राहत होता. तो आणि त्याची पत्नी अतिशय धार्मिक होते, पण त्यांच्या घरी नेहमी दारिद्र्य असायचे. एक दिवस गावातील एका संताने त्यांना पुरुषोत्तम मासाचे व्रत करण्यास सांगितले. संत म्हणाले, तुम्ही रोज सकाळी स्नान करून भगवान श्रीकृष्णाचे नामस्मरण करा. शक्य असेल तेवढे दान करा आणि पुरुषोत्तम मासाची कथा ऐका. ब्राह्मण दाम्पत्याने श्रद्धेने व्रत सुरू केले. रोज ते लवकर उठता, श्रीकृष्णाची पूजा करत, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत. घरात अन्न कमी असतानाही त्यांनी एका भुकेल्या साधूला भोजन दिले. काही दिवसांनी त्यांच्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल घडू लागले. जिथे काम मिळत नव्हते तिथे काम मिळू लागले. घरातील संकटे दूर होऊ लागली. आजार कमी झाले. मनाला शांती मिळू लागली. एक दिवस रात्री भगवान श्रीकृष्ण त्यांच्या स्वप्नात आले. भगवान म्हणाले, तुम्ही पुरुषोत्तम मासाचे व्रत श्रद्धेने केले, त्यामुळे मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे. दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. भगवान पुढे म्हणाले, जो मनुष्य श्रद्धेने पुरुषोत्तम मास पाळतो त्याच्या जीवनातील अडथळे दूर होतात. त्याला सुख, समृद्धी आणि शेवटी मोक्ष प्राप्त होतो. सकाळी उठल्यावर त्यांनी संपूर्ण गावाला हा अनुभव सांगितला. हळूहळू संपूर्ण गाव पुरुषोत्तम मासाचे व्रत करू लागले. गावात शांतता, समृद्धी आणि आनंद वाढू लागला. भक्तजन हो, या कथेतून आपल्याला एक महान संदेश मिळतो. भगवान कधीही भक्ताची भक्ती वाया जाऊ देत नाहीत. श्रद्धा, विश्वास आणि सातत्य यामुळेच जीवनात चमत्कार घडतात. पुरुषोत्तम मासात दररोज भगवान श्रीकृष्णाचे नामस्मरण करा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या मंत्राचा जप करा. गरिबांना अन्नदान करा, गायला चारा द्या, तुळशीची पूजा करा, भगवद्गीतेचे एकतरी अध्याय वाचा आणि मनापासून भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना करा. भगवान पुरुषोत्तम निश्चितच आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील. श्रीकृष्णार्पणमस्तु. अधिक मास, ज्याला पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते, हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी महिना मानला जातो. या महिन्यात भगवान श्रीकृष्णाची विशेष कृपा प्राप्त होते असे शास्त्रात वर्णन केले आहे. या महिन्याची महिमा जाणून घेतल्याने, त्याची कथा श्रद्धेने ऐकल्याने आणि भगवंताचे स्मरण केल्याने मनुष्याला महान पुण्य प्राप्त होते. पुराणांमध्ये सांगितलेली ही कथा आहे. एकेकाळी सर्व महिने आपल्या आपल्या स्वामी देवतांमुळे गौरव प्राप्त करीत होते. चैत्र, वैशाख, श्रावण, कार्तिक अशा सर्व महिन्यांना विशेष मान होता. परंतु एक महिना असा होता ज्याचा कोणताही स्वामी नव्हता. त्या महिन्यात कोणतेही शुभकार्य केले जात नव्हते. विवाह, गृहप्रवेश, मुंज, नामकरण यांसारखी मंगल कार्ये टाळली जात होती. यामुळे तो महिना अत्यंत दुःखी झाला. लोक त्याला मलमास म्हणून हिणवत असत.
त्याच्याकडे कोणी आदराने पाहत नव्हते. त्याला वाटू लागले की माझे अस्तित्वच व्यर्थ आहे. अखेर दुःखी मनाने तो ब्रह्मदेवांकडे गेला. हे पितामह, माझ्यावर सर्वजण अन्याय करतात. मला कोणी मान देत नाही. माझे दुःख दूर करा. ब्रह्मदेव म्हणाले, हे मासा, मी सृष्टी निर्माण करतो, परंतु तुझ्या या समस्येचे समाधान माझ्याकडे नाही. तू भगवान शंकरांकडे जा. तो महिना भगवान शंकरांकडे गेला. भगवान शंकरांनी त्याची व्यथा ऐकून घेतली. हे मासा, तुझे दुःख मला समजते, परंतु तुझा खरा उद्धार फक्त भगवान विष्णूच करू शकतात. यानंतर तो महिना रडत रडत वैकुंठात गेला. भगवान विष्णूंनी त्याला प्रेमाने जवळ घेतले. काय झाले, तू इतका दुःखी का आहेस? मलमासाने आपल्या दुःखाची संपूर्ण कहाणी सांगितली. त्याचे दुःख ऐकून भगवान विष्णूंचे हृदय द्रवले. भगवान म्हणाले, आजपासून मी तुला माझे नाव देत आहे. तू आता मलमास राहणार नाहीस. तू पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाशील. हे ऐकताच तो महिना आनंदाने भरून गेला. भगवान पुढे म्हणाले, ज्या पुण्यासाठी लोकांना अनेक वर्षे तप करावे लागते ते पुण्य श्रद्धेने पुरुषोत्तम मास पाळणाऱ्यांना सहज प्राप्त होईल. या महिन्यात केलेले जप, तप, दान, व्रत, उपवास, गीता पठण, भागवत श्रवण यांचे फळ अनेक पटींनी वाढेल. त्या दिवसापासून अधिक मासाला पुरुषोत्तम मास म्हणून सन्मान प्राप्त झाला. कालांतराने एका गावात अत्यंत गरीब ब्राह्मण राहत होता. तो धर्मनिष्ठ होता. त्याची पत्नीही अत्यंत सद्गुणी होती. दारिद्र्य इतके होते की अनेक वेळा त्यांना उपाशी झोपावे लागत असे. एक दिवस गावात एक संत आले. संतांनी सर्व गावकऱ्यांना पुरुषोत्तम मासाचे महत्त्व सांगितले. ब्राह्मणाने नम्रपणे विचारले, महाराज, माझ्याकडे दान करण्यासाठी धन नाही, मग मी काय करू? संत म्हणाले, भगवंताला धन नको असते, त्यांना श्रद्धा हवी असते. प्रेमाने घेतलेले नामस्मरण सर्वात मोठे दान आहे. हे ऐकून ब्राह्मण दानपत्याने पुरुषोत्तम मासाचे व्रत सुरू केले. दररोज पहाटे उठून स्नान करणे, श्रीकृष्णाची पूजा करणे, गीतेचे वाचन करणे आणि नामजप करणे हा त्यांचा नियम झाला. एक दिवस त्यांच्या दारात एक वृद्ध साधू आला. घरात अन्न फार थोडे होते. पत्नी म्हणाली, हेच शेवटचे अन्न आहे. ब्राह्मण म्हणाला, आपल्यापेक्षा हा अतिथी अधिक भुकेला आहे. दोघांनी ते अन्न साधूला दिले. साधू तृप्त झाला आणि निघून गेला. त्या रात्री भगवान श्रीकृष्ण स्वप्नात प्रकट झाले. तुम्ही मला भोजन दिले, मी तुमच्या भक्तीवर प्रसन्न आहे. सकाळी उठल्यावर त्यांनी पाहिले की घरातील परिस्थिती बदलू लागली आहे. काम मिळू लागले, उत्पन्न वाढू लागले, घरातील आजार दूर झाले, मनाला शांती मिळू लागली. हळूहळू त्यांचे दारिद्र्य नाहीसे झाले. संपूर्ण गावात त्यांच्या भक्तीची चर्चा होऊ लागली. दुसरी एक कथा सांगितली जाते. एक श्रीमंत व्यापारी होता. त्याच्याकडे भरपूर धन होते पण समाधान नव्हते. घरात सतत कलह असे. एक संत त्याला भेटले. संतांनी सांगितले, पुरुषोत्तम मासात भगवान श्रीकृष्णाची उपासना कर. व्यापाऱ्याने श्रद्धेने व्रत केले. दररोज मंदिरात जाऊन दर्शन घेतले. गरिबांना अन्नदान केले. गायींना चारा दिला. वृद्धांची सेवा केली. महिना संपेपर्यंत त्याच्या मनात विलक्षण शांतता निर्माण झाली. त्याला समजले की खरा आनंद संपत्तीत नसून भगवंताच्या भक्तीत आहे. त्यानंतर त्याचे जीवन बदलून गेले. तो धनवान तर होताच, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे तो समाधानी झाला. भक्तजनो, पुरुषोत्तम मास आपल्याला एक महान संदेश देतो. भगवानाला आपली संपत्ती नको असते, त्यांना आपली श्रद्धा हवी असते. एक तुळशीपत्रही जर प्रेमाने अर्पण केले तर भगवान प्रसन्न होतात. या महिन्यात खालील गोष्टी विशेष फलदायी मानल्या जातात. भगवद्गीता वाचन, विष्णू सहस्रनाम पठण, श्रीमद्भागवत श्रवण, रामरक्षा स्तोत्र, श्रीकृष्ण नामजप, तुळशी पूजन, अन्नदान, गौसेवा, गरिबांची मदत, वृद्धांची सेवा. याशिवाय क्रोध, अहंकार, मत्सर, लोभ आणि द्वेष यांचा त्याग करणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. शास्त्र सांगते की या महिन्यात मनुष्याने शक्य तितका वेळ भगवंताच्या स्मरणात घालवावा. जो मनुष्य श्रद्धेने पुरुषोत्तम मासाचे पालन करतो त्याचे अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात असे मानले जाते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो भक्त माझे स्मरण करतो मी त्याला कधीच सोडत नाही. म्हणून या पवित्र महिन्यात सर्वांनी मनापासून प्रार्थना करावी. हे पुरुषोत्तम प्रभो, माझ्या जीवनातील अज्ञान दूर करा. माझ्या मनात भक्ती निर्माण करा. माझ्या कुटुंबावर कृपा करा. माझ्या चुका क्षमा करा. मला सत्कर्म करण्याची बुद्धी द्या. भक्तजनो, पुरुषोत्तम मास हा केवळ दिनदर्शिकेतील एक महिना नाही. तो आत्मशुद्धीचा काळ आहे. तो भगवंताच्या जवळ जाण्याची सुवर्ण संधी आहे. तो आपल्या जीवनाला नवी दिशा देणारा काळ आहे. या महिन्यात केलेले प्रत्येक चांगले कार्य भगवान श्रीकृष्णांच्या चरणी पोहोचते. म्हणून नामस्मरण करा, दानधर्म करा, सत्संग करा आणि भगवंतावर पूर्ण विश्वास ठेवा. शेवटी सर्वांनी भक्तिभावाने म्हणा, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. पुरुषोत्तम भगवान की जय. श्रीकृष्ण भगवान की जय.
हरि ओम तत्सत.